नमस्कार मित्रांनो, सध्या पद्मावती नगर जे शिवाजी पुतळ्यापासून ते अंबर हॉटेलचं रोड आहे तिथं एक वसलेली कॉलनी आहे। या कॉलनीमध्ये कोपऱ्यावरच एक बँक आलेली आहे। बँकने तिथं एक प्रायव्हेट ट्रान्सफॉर्मर लावलंय। त्यांचे जे एसी आहे, एसीचे डक्ट्स बाहेर निघलेले आहे, त्याच्यानंतर जनरेटर देखील बाहेर आहे। जवळच त्याच्या बाजूला युरो किड्स नामक एक लहान मुलांची शाळा देखील आहे। तर या एरियामध्ये बऱ्याच लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय। वेळोवेळी त्याच्याबद्दल कंप्लेंट करून देखील आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। तर नेमकं या भागातील नागरिकांना काय समस्या आहे आपण हे जाणून घेऊया। प्रथमतः पहिले तर तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला नेमक्या काय प्रॉब्लेम्स आहे ते सांगा। माझं नाव मुकेश ओसवाल आहे। कॉलेजच्या एंट्रन्सला यांनी प्रायव्हेट डीपी लावलेली आहे आणि याचं सर्वांची ये-जा असते। छोट्या मुलांची शाळासुद्धा आहे आणि यांनी डीपी लावल्यानं प्रायव्हेट डीपी रस्त्यावर लावलेली आहे। त्यांच्या प्रिमाइसेसमध्ये लावायची असते नियमाप्रमाणे आणि त्याची लाईनसुद्धा त्यांनी माझ्या घरासमोरून घेतलेली आहे। त्याच्यावरती त्यांनी जनरेटर लावलेला आहे। त्याच्यावरती त्यांनी 20 बॉक्स एसीचे आउटडोर लावलेले आहे। त्याच्यामुळे माझ्या घरात पूर्ण प्रदूषण होत आहे। त्यामुळे घरातसुद्धा बसता येत नाही आहे आणि इथं त्यांनी कोणती फायर सेफ्टीची योजना केलेली नाही आहे, ना इथं याने पोल्युशनचं काही व्यवस्था केलेली आहे। कधी काही आग वगैरे लागल्यास काही घटना आमच्या घराकडे होऊ शकते, कॉलनीमध्ये होऊ शकते आणि डिप्पी रस्त्यावर असल्यामुळे कॉलनीमध्ये ये जा करणाऱ्या लोकांसुद्धा इलेक्ट्रिकचा त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये। आणि मी माझ्या घरावरच त्यांनी पार्किंगची व्यवस्था इन आउट सुद्धा एकच केलेली आहे। यांनी जेव्हा हे व्यवस्था केली, इथं नवीन बँक आली तेव्हा त्यांनी जे जनरेटर टाकलं, तर कुठलं इथली एनओसी वगैरे काही घेण्यात आली नाही का तुमच्या कॉलनीमध्ये? त्यांनी एनओसी घेण्यात आलेली नाही, काही घेण्यात आलेली नाही आमच्याकडे। तुमच्या नागरिकांना हे माहित होतं की इथं अशा अशा प्रकारची रचना होणार आहे म्हणून? हां, आम्ही त्यांना 2-3 रिक्वेस्ट केली की इथं लावू नका म्हणून म्हटलं, त्यांनी काही सांगितलंच नाही। हा म्हटलं नाही, सांगून दिलं। हे जे तुमचा त्रास होतोय, तुम्ही यातलं प्रशासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला की कोणाला डिपार्टमेंटला सांगितलं? सर्व तुम्ही पत्र दिलेली पूर्ण की त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये फार त्रास होत आहे। माझ्या मेसेजला कानाचा प्रॉब्लेम झालेला आहे, समोर सुद्धा बसता येत नाही, पूर्ण पोल्युशन माझ्या घरामध्ये येत आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण डिप्पीचे सर्व माझ्या घराच्या समोर त्यांनी लावलेली पूर्ण, जेव्हा की त्यांनी गच्चीवर लावायला पाहिजे, कुठं इतर हलवायला पाहिजे। तर जनरेटरचा आवाज फार होतो, त्याचा धूर फार निघतो, त्याची वास येते आणि पार्किंगसुद्धा माझ्या घरासमोरच आहे आणि ती पार्किंगसुद्धा इन आउट एकच जागेवर आहे की जेव्हा की बँकेच्या नियमाप्रमाणे आउट वेगळं पाहिजे, इन वेगळं पाहिजे, ते दोन्ही एकाच जागेवर असल्यामुळे मला पूर्ण त्रास होत आहे याच्यामध्ये। जसं यांनी सांगितलं की इथं जे कॉलनीवासी आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची ना हरकत जे आपल्याला घ्यावी लागते कोणती एक ॲक्टिव्हिटी करताना आतापर्यंत घेण्यात आलेली नाही। यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे प्रशासनाकडे, पण अद्यापपर्यंत इथल्या कोणालाच याचं काही सोयरसूतक राहिलेलं नाही। नेमकी इथं बाजूला शाळा आहे, शाळेचे लहान लहान विद्यार्थी देखील असतात, उघडं ट्रान्सफॉर्मर आहे। तर नेमक्या काय अडचणी, तुम्ही या अडचणी समजून सांगायचा प्रयत्न केला आहे प्रशासनाला, आयुक्ताला किंवा पोल्युशन कंट्रोल म्हणा, कधीपासून हे सगळं प्रकरण चालू है, या समस्या काय हे सांगाल? ये काफ़ी दिनों से इसकी समस्या चालू है। जैसा कि डिब्बी के सामने एक स्कूल है, अब स्कूल से हम लोग जैसा बच्चे पहले बाहर खेलते थे तो अभी उनका खेलना भी वहाँ बंद हो गया है। तो उनका ऐसा बोलना है कि भाई सामने डिब्बी है, डिब्बी में अगर स्पार्क होता है तो हम बच्चों के पेरेंट्स को क्या जवाब देंगे। एक वो है, अभी मेरा भी घर यहीं है, मैं भी यहीं रहता हूँ। अभी मेरे भी बच्चे हैं जो साइकिलिंग शाम के टाइम में वो साइकिलिंग के लिए यहाँ तक आते हैं। तो कल मेरे को भी डर रहता है कि भाई कल अगर वो साइकिलिंग करते करते अगर कहीं उसको स्पार्क हो गया, कहीं अगर उन्होंने कहीं पोल को अगर टच कर लिए तो क्या होगा। तो थोड़ी सी समस्या हमारी वही है और हमने काफ़ी बार उनको नोटिस दिया है, बट कहीं कुछ उनसे कोई जवाब नहीं है और कुछ ऐसा भी नहीं है कि वो कोई प्रिकॉशन भी नहीं लेते। बस हम लोग का यही सब। जसं या एरियामधील नागरिकांनी आता सांगितल्याप्रमाणे इथं जे उघड्यावर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेलं आहे, बाजूलाच एक शाळा आहे लहान मुलांची, उद्या चालून एखादा अनुचित प्रकार घडल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोणाला पकडावं। सप्टेंबर महिन्यापासून या लोकांनी बऱ्याच वेळेस प्रशासनाकडे पाठपुरावा केला, निवेदनं देखील दिली, पण गाढ झोपेत असलेलं प्रशासन अद्याप विचारायला सुद्धा तयार नाही की नेमकं हे प्रकरण काय सुरू आहे। या कॉलनीवासियांमध्ये जेव्हा येता जाता जर आपण व्हिडिओमध्ये बघितलं, जनरेटर, इतकं मोठं जनरेटर बाहेर आहे, उद्या एखादा अनुचित प्रकार पडला, पावसाळ्यामध्ये या डीपी मधून काही करंट बाहेर शिरलं, पण हेवी लाईन म्हणतो आपण इलेक्ट्रिसिटीची, ती लाईन इथून जात आहे, मधूनच जाण्याचा मार्ग आहे। ही जी बँक आलेली आहे, बँकेची पार्किंग देखील इथंच याच रोडवर करण्यात येते, त्यामुळे या एरियामधील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे। त्रास कधीपर्यंत त्यांनी सहन करावा अशी विचारणा त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे आणि त्यांच्या तीव्र भावना त्यांनी आता आपल्यासोबत बोलताना व्यक्त केल्या। पार्किंग पण जसं त्यांनी म्हणलंय की पार्किंग सुद्धा ते कॉलनीत करताय, जिथं आपण जेव्हा बँक येते किंवा एखादी गोष्ट इथं एखादी प्रतिष्ठापना प्रस्तावन येतं तर त्यांनी त्या गोष्टीची पूर्ण कॉलनीवासियांना कल्पना देऊन त्यांच्या हिशोबाने नियोजन करणं गरजेचं असतं। या कॉलनीच्या आतमध्ये जेव्हा आपण येतो तर येतानाच एंट्रीवरच एक
इलेक्ट्रिक पोल पण आहे, जे स्ट्रीट पोल आहे तिथं लावण्यात आलेलं आहे, पण ते अजूनपर्यंत हटवण्यात आलं नाही. त्याच्याच बाजूला डीपी पण आहे. इथं येण्यासाठी पण मध्यंतरी एक हायवाची दुर्घटना पण होता वाचली. तो चिटकू लागला होता लाईटच्या खांब्याला, पण तो देवाच्या कृपेने वाचला. त्याच्यानंतर इथं जेव्हा आपण कॉलनीमध्ये एंटर करतो, इथं एंटर केल्याबरोबर आपल्याला प्रदूषणाचं पूर्ण दाहकता जाणवते. कारण जनरेटर आणि एसीचे जवळपास 20 जे आउटलेट आहेत, आउटडक्ट आपण ज्याला म्हणतो, ते बाहेर लावण्यात हे कॉलनीच्या दिशेनेच लावण्यात आलेले, जिथून कॉलनी एंट्री करते. इथून लहान लहान चिमुकले खेळत जातात, महिला वर्ग देखील इथून जात असतो कॉलनी असल्यामुळं. तर यामुळे त्यांना खूप गंभीर परिणाम भोगावे लागत आहे. या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित काही ना काही कारवाई करावी आणि या पद्मावती नगरवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.